हॅलो स्टुडंट्स, आपला ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. सो ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिक मध्ये एक्सरसाइज 2.2 यामध्ये फोर्थ क्वेश्चन्स जे काय आहेत ते आपण लास्ट लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेले आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, इफ 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0, find the permissible values of cos theta. इक्वेशन दिलेलं आहे 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0 आणि cos thetaच्या ज्या काही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या पॉसिबल व्हॅल्यूज इथं काय करायच्या आहेत, कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो सोल्युशन 2 sin square theta plus 3 sin theta, इक्वेशन आहे 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0. दिलेल्या इक्वेशन मधून साइन थीटा काय आहे, कॉमन घेतला साइन थीटा. सो 2 sin theta plus 3 is equal to 0. इथं कंपेअर केलं साइन थीटा is equal to 0 और 2 sin theta plus 3 is equal to 0. सो साइन थीटा जी व्हॅल्यू आहे विच इज लाइज बिटवीन द इंटरवल -1 to 1. सो साइन थीटा इज इक्वल टू -3/2. -3/2 म्हणजेच काय, -1.5. ओके. सो बट थीटा साइन थीटा जो काय आहे तो काय होतो -1 to +1. ग्राफिकली रिप्रेझेंटेशन मध्ये साइन जो काय आहे तो प्लस आणि मायनस मध्येच काय होतो, व्हॅल्यू होतो. द व्हॅल्यू विच इज लाइज बिटवीन 1 to -1 फॉर ऑल थीटा बिलॉंग्स टू रियल नंबर. थीटा जो काय असेल तो रियल नंबर मध्ये असेल. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू -3/2. हिज व्हॅल्यू इज नॉट डिफाइंड बिकॉज this is value is greater than -1.5, because the value which is lies between -1 to 1. नंबर लाईन जर घेतली तर -1 to 1 च्या आतील ज्या व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज कशाच्या असतील, साइन थीटाच्या. -3/2 ची व्हॅल्यू काय येते, -1.5 विच इज ग्रेटर दॅन -1. सो साइन थीटा इज नॉट इक्वल टू -3/2. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू 0. साइन थीटा इज इक्वल टू 0. So cos is value which is lies between also -1 to 1. Therefore sin theta 0 आहे, so cos theta is lies between +-1. cos theta ची जी काय व्हॅल्यू असेल ती कुठे असेल, +-1. आणि sin theta आणि cos theta च्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत which is lies between -1 to +1. okay. So next question. Next question. Question number 6. Question number 6. If 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0, then find the possible values. Then find the possible values of cos theta. Then find the possible values of cos theta. The equation दिलेला आहे 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. cos theta च्याच काय करायच्या आहेत, पॉसिबल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर दिस इज अ इक्वेशन, quadratic equation which is a quadratic equation in cos theta. तो quadratic equation चे रूट्स कॅल्क्युलेट करून काय करायचंय, सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. This is a quadratic equation.
टू कॅल्क्युलेट द रूट ऑफ द इक्वेशन. रूट कसे काढले जातात? फर्स्ट कोएफिशियंट अँड लास्ट कोएफिशियंटचा मल्टिप्लिकेशन 10. मल्टिप्लिकेशनचे फॅक्टर्स की मिडल टर्म आली पाहिजे. तर 10 चे फॅक्टर्स काय? 10 म्हणजे 10. So sign is minus minus. Minus 10 minus 1 is minus 11 and minus 10 into minus 1 is 10. So multiplication and addition will be satisfied. Substitute the value 2 cos square theta minus 10 cos theta minus cos theta plus 5 is equal to 0. दोन्ही टर्म मधून काय होईल? 2 cos theta जो काय आहे तो काही कॉमन येईल. तर इथं cos theta minus 5 मायनस या टर्म मधून कॉमन काय नसेल तर -1 जो काय असेल तो कॉमन घेऊ. आणि आपल्याला एक ब्रॅकेट काय करायचं आहे? कॉमन घ्यायचं आहे. तो -1 का घेतलेला आहे? इथं व्हॅल्यू काय आहे? cos theta -5. तर इथं आहे cos cos theta plus 5. तो -1 कॉमन घेतलेला आहे. आज जर मल्टिप्लाय केलं तर बॅकचं जे काही इक्वेशन आहे ते ऍज इट इज राहील. आता इथं cos theta -5 cos theta -5 हा ब्रॅकेट कॉमन घेतला. तो cos theta -5 सेकंड ब्रॅकेट मध्ये राहिलेले व्हॅल्यूज cos theta -1 इज इक्वल टू 0. सो cos theta -5 इज इक्वल टू 0 और 2 cos theta -1 इज इक्वल टू 0. सो cos theta च्या 2 व्हॅल्यूज मिळतील. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जनरली रूट्स किती असतात? 2 असतात. सो cos theta इज इक्वल टू हाफ. cos theta इज इक्वल टू हाफ. बट कंडिशन काय आहे? -1 लेस दॅन इक्वल टू cos theta इज लेस दॅन इक्वल टू 1. जो cos theta आहे, द व्हॅल्यू ऑफ cos theta lies between -1 to 1. So for all theta belongs to R. तर इथं cos theta च्या दोन व्हॅल्यूज आलेले आहेत 5 आणि हाफ. So 5 is greater than 1. So cos theta is not equal to 5. तर काय असेल? Hence cos theta is equal to व्हॅल्यू काय असेल? हाफ. cos theta is equal to हाफ. So cos theta ची व्हॅल्यू कोणती असेल? हाफ. Okay. See the next example. Next example. Question number 7. Question number 7. Find the acute angle theta such that 2 cos square theta is equal to 3 sin theta. काय सांगितलेलं आहे? Find the acute angle theta such that 2 cos square theta is equal to 3 sin theta. So equation दिलेलं आहे 2 cos square theta to 3 sin theta. So solution 2 cos square theta is equal to 3 sin theta. यामध्ये cos square theta इकडे व्हॅल्यू काय आहे? 3 sin theta आणि इथं व्हॅल्यू आहे cos theta. सो एकाच ट्रिग्नोमेट्री मध्ये कन्वर्ट करू. सो cos square चं कन्वर्जन साइन मध्ये केलं बाय आयडेंटिटी. cos square theta plus sin square theta व्हॅल्यू काय असते? 1. सो cos square theta is 1 minus sin square theta is equal to 3 sin theta. 2 ने आत मल्टिप्लाय केलं 2 minus 2 sin square theta is equal to 3 sin theta. 2 minus 2 sin square theta is equal to 3 sin theta. तो इथं काय केलेलं आहे? त्या मायनस टर्म तिकडे शिफ्ट केली प्लस ही प्लस टर्म तिकडे शिफ्ट केली मायनस. सो 2
sin square theta plus 3 sin theta minus 2 is equal to 0. So this is a quadratic equation in sin theta. हे काय मिळालेलं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे sin theta मध्ये. तो याचे रूट्स कॅल्क्युलेट केले. काय करायचं आहे? फर्स्ट कोएफिशियंट आणि लास्ट चं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? -4. -4 चे फॅक्टर्स काय असतील? 4, 1. साइन काय असेल? प्लस अँड मायनस. So +4 - 1 is 3 and +4 - 1 -4. So the roots are correct. Substitute the value 2 sin square theta plus 4 sin theta minus sin theta minus 2 is equal to 0. So first 2 टर्म मधून 2 sin theta जो काय आहे तो काय कॉमन येतो. इथं आहे sin theta plus 2 sin theta plus 2. तर या दोन्ही टर्म मधून कॉमन काही नाही म्हणजे काय घेणार आहे आपण -1. तो इथं काय मिळेल sin theta plus 2 is equal to 0. So sin theta plus 2 आणि 2 sin theta minus 1 is equal to 0. So sin theta is equal sin theta plus 2 is equal to 0 or 2 sin theta minus 1 is equal to 0. So find the possible values of sin theta. Sin theta is equal to -2 or sin theta is equal to half. But what is the condition? Sin is lies between -1 to 1 for all theta belongs to R. Therefore, sin theta is not equal to -2. -2 ही व्हॅल्यू येणार नाही क्योंकि कारण which is the value is greater than -1. -1 पेक्षा व्हॅल्यू काय आहे ग्रेटर आहे. So sin theta is equal to व्हॅल्यू काय मिळेल हाफ. अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे अॅक्यूट अँगल थीटा. सो साइन थीटाची व्हॅल्यू काय मिळालेली आहे हाफ. सो हाफ व्हॅल्यू कोणत्या अँगलला असते साइनच्या. सो 30 डिग्री. Therefore theta is equal to 30 degree. So acute angle which is less than 90 degree. Acute angle म्हणजे काय जो अँगल 90 डिग्रीच्या कमी असतो त्याला काय म्हटलं जातं आपण acute angle. So theta काय मिळालेला आहे 30 degree. Let's see the next question. Same as it is. Next question. Question number 8. Question number 8. Find the acute angle. Find the acute angle theta such that 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. काय करायचं आहे सेम एज इट इज acute angle theta कॅल्क्युलेट करायचं आहे. इक्वेशन आहे 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. तो इथं आहे tan square theta आणि इथं आहे sec theta. तो जे काही इक्वेशन आहे ते एकाच ट्रिग्नोमेट्री मध्ये काय करायचंय कन्वर्ट करायचंय. सो sec थीटाचं tan square थीटाचं कन्वर्जन आपण काय करू शकतो sec square. बाय आयडेंटिटी 1 plus tan square ची व्हॅल्यू काय असते sec square. तर tan square च्या जागी काय घेऊ शकतो आपण sec square theta minus 1. सो इथं आपण आयडेंटिटी यूज केली sec square theta minus 1 plus 3 is equal to 9 sec theta. 5 नात मल्टिप्लाय केलं 5 sec square theta minus 5
plus 3 is equal to 9 sec theta. 5 sec square theta minus 2 is equal to 9 sec theta. सो हे जे काही 9 प्लस आहे ते इकडे शिफ्ट करू, मायनस होईल 5 sec square theta minus 9 sec theta minus 2 is equal to 0. So this is also a quadratic equation in sec theta. A quadratic equation आहे sec theta. So multiplication 5 into minus 2 is minus 10. So minus 10 चे factors 10 into 1. So sign काय असेल minus 10 plus 1. Minus 10 plus 1 काय मिळेल minus 9. Minus 10 into 1 is minus 10. So the roots are correct. Substitute the value sec square theta minus 10 sec theta plus sec theta minus 2 is equal to 0. So या दोन्ही टर्म मधून काय मिळेल 5 sec theta जो काय आहे तो काय घेतला आपण कॉमन घेतला. So 5 sec theta हा कॉमन घेतलेला आहे इथं sec theta minus 2 प्लस इथून काय घेतला आपण 1 कॉमन घेतलेला आहे. सो इथं sec theta minus 2 is equal to 0. तर sec theta minus 2 हा ब्रॅकेट कॉमन आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय असेल 5 sec theta plus 1 is equal to 0. 5 sec theta plus 1 is equal to 0. Therefore sec theta minus 2 is equal to 0 or 5 sec theta plus 1 is equal to 0. So sec theta is equal to value काय मिळेल 2 or sec theta is equal to minus 1 by 5. Sec theta is equal to minus 1 by 5. So sec theta च्या परत इथं काय मिळालेले आहे दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत. सो sec theta is greater than but sec theta काय आहे कंडिशन आहे sec theta. Sec theta is greater than equal to 1 or sec theta is less than or equal to 1 minus 1 for all theta belongs to r. sec ची व्हॅल्यू -1 to 1 मध्ये व्हॅल्यू होत नाही. -1 to 1 सोडून म्हणजे r minus -1 to 1. -1 to 1 च्या इंटरवल मध्ये सोडून ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज कशाच्या असतील sec theta. सो sec theta is greater than 1. 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज 2, 3, 4 आणि -1 पेक्षा लेस व्हॅल्यूज -2, -3, -4 यामध्ये sec ची व्हॅल्यू काय होते व्हॅरी होते. सो sec theta is equal to -1 by 5 is not equal to sec theta. ही व्हॅल्यू व्हॅलिड होणार नाहीये. सो sec theta is equal to काय असेल 2. तर 2 जी काय व्हॅल्यू आहे ती सेकच्या कोणत्या अँगलला आहे दॅट इज 60 डिग्री. sec 60 डिग्री किती असतो 2. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. थीटाची व्हॅल्यू काय असेल 60 डिग्री. दिस इज अ acute अँगल. हा काय आहे acute अँगल थीटा. नेक्स्ट
Next example. Question number 9. Question number 9. Find sin theta such that 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फाइंड साइन थीटा. साइन थीटाच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. इक्वेशन आहे 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. So 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. 3 cos theta is equal to 4 minus 4 sin theta. 4 minus 4 sin theta. काय घेतलेलं आहे? हा जो काही प्लस 4 sin theta आहे जिकडे शिफ्ट केलेला आहे मायनस झालेला आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. So 3 cos theta square is equal to 4 minus 4 sin theta square. 9 काय असेल? cos square theta is equal to याचा a minus b bracket square split up केलं 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta. 16 sin square theta. तर इथं cos square theta आहे. व्हॅल्यू कशाची काढायची आहे? sin theta. तो जे काही इक्वेशन आहे ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावे लागेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन तर कन्वर्ट करावं लागेल साइन मध्ये. सो cos square theta चं कन्वर्जन केलं. cos square theta is 1 minus sin square theta. 1 minus sin square theta is equal to 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta. ठीक आहे. सो इथं काय केलेलं आहे? 9 आत मल्टिप्लाय केलं. 9 minus 9 sin square theta is equal to 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta. टर्म्स कलेक्ट केल्या. -9 sin square theta तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल? प्लस. So 16 plus 9 is 25 sin square theta minus 32 sin theta आणि 16 minus 9 which is 7 sin theta. So equation काय असेल? 25 sin square theta minus 32 sin theta plus 7 is equal to 0. So this is a quadratic equation in sin theta. हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे sin theta मध्ये. तर याची व्हॅल्यू काय करायची आपल्याला? कॅल्क्युलेट करायची आहे. सो 25 into 7 याचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करायचे आणि जे काय असेल मल्टिप्लिकेशनचं स्प्लिटअप करायचं की काय आलं पाहिजे? मिडलची टर्म. सो 25 into 7 is 175. Okay, so the factors of 175 32. So इथं असेल 25 into 7 हेच फॅक्टर्स असतील. इथं साइन काय असतील? मायनस मायनस. -35 minus 7 is -32 and 25 into 7 is 175. So substitute the value 25 sin square theta minus 25 sin theta minus 7 sin theta plus 7 equal to 0. So यातून काय येईल? 25 sin theta कॉमन घेतला. इथं असेल sin square theta minus 1. यातून -7 कॉमन घेतलेला आहे. sin theta minus 1 equal to 0. Equal to 0.
तो साइन थिटा -1 हा एक ब्रॅकेट कॉमन घेतलेला आहे आणि 25 साइन थिटा -7 इज इक्वल टू 0. सो साइन थिटाच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. साइन थिटा इज इक्वल टू 1 और साइन थीटा is equal to 7/25. Sin theta is equal to 1 or sin theta is equal to 7/25. So these two values of sin theta ह्या दोन्ही पण व्हॅल्यूज काय असतील व्हॅलिड असतील because this value is lies between -1 to 1. -1 to +1 मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय होतात लाईज होतात. So sin theta is equal to 1 or sin theta is equal to -7/5. So next example, question number 10. Question number 10. If cosec theta plus cot theta is equal to 5, then evaluate sec theta. Evaluate sec theta. काय करायचंय sec theta साठी व्हॅल्यू काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. सो cosec theta plus cos theta is equal to 5. Then evaluate cosec theta. इक्वेशन आहे cosec theta plus cot theta is equal to 5. So cosec म्हणजे काय 1/sin. कन्वर्ट केलं 1/sin theta and cot is cos/sin. Cos/sin is equal to 5. So denominator सेम आहे. न्यूमरेटरची ऍडिशन 1 plus cos theta divided by sin theta is equal to 5. हे जे काही डिवाइड आहे ते तिकडे शिफ्ट केलं 1 plus cos theta is equal to 5 sin theta. So squaring on both sides, दोन्ही साइडचा स्क्वेअर केला cos theta square is equal to 5 sin theta square. A plus B bracket square 1 चा square 1 plus 2 cos theta plus cos square theta is equal to 25 sin square theta is equal to 25 sin square theta. So इथे इक्वेशन आहे 1 plus 2 cos theta plus cos square theta is equal to 25 sin square theta. तर जे काही इक्वेशन आहे ते आपण cos theta मध्ये कन्वर्ट करू 1 plus cos theta plus cos square theta is equal to 25 1 minus cos square theta. By identity sin square theta is 1 minus cos square theta. So इथं काय येईल 1 plus 2 cos theta plus cos square theta is equal to 25 minus 25 cos square theta. So हे जे काही -25 आहे ते इकडे शिफ्ट केलं तर काय होईल प्लस. सो इथं 26 cos square theta plus 2 cos theta minus 24 is equal to 0. -24 is equal to 0. So calculate the root of the equation. So multiplication of 24 into 26. The multiplication is 624. So roots पण सेमच असतील 624. इथं साइन असेल प्लस इथं साइन असेल मायनस. सबस्ट्रॅक्शन केली तर काय येतं 2 आणि मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं
minus 624. Substitute the root. 26 cos square theta plus 26 cos theta minus 24 cos theta minus 24 is equal to 0. So 26 cos theta काय असेल, कॉमन असेल. 26 cos theta ब्रॅकेट मध्ये cos theta प्लस 1 मायनस इथून काय घेतलेलं आहे, 24 काय घेतलेलं आहे, कॉमन घेतलेलं आहे. तो इथं काय असेल, cos theta plus 1 is equal to 0 is equal to 0. Therefore, cos theta plus 1 26 cos theta minus 24 is equal to 0. Cos theta is equal to minus 1 or cos theta is equal to 24 by 26. 24 by 26, that is 12 by 13. 12 by 13. So cos theta is equal to value काय आहे, -1 and sin theta is equal to value आहे 0. But cosec and cot is not defined. So cos theta is equal to, therefore cos theta is equal to 12 by 13. Therefore sec theta is equal to 13 by 12. Sec theta is equal to 13 by 12 because the value of sec theta is greater than 1 or less than -1. So this is the value of sec theta. काय sec theta ची व्हॅल्यू आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 10 पर्यंत आपले काय झालेले आहेत, जे थीटा आहेत, फाइंड द परमिशिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा, ते क्वेश्चन्स काय झालेले आहेत तिथे कंप्लीट झालेले आहेत. Next question, question number 11. If cot theta is equal to 3 by 4 and pi less than theta less than 3 pi by 2, then find the value of the value of 4 cosec theta plus 5 cos theta. Find the value of 4 cosec theta plus 5 cos theta. Solution काय आहे, cot theta is equal to 3 by 4 and theta lies between pi to 3 pi by 2. Pi to 3 pi by 2 म्हणजे कोणता क्वाड्रंट येतो, तर theta lies between थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट काय असतो, पॉझिटिव्ह असतो. सो करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तर इथं काय करायचं आहे, कोसेक आणि कॉसच्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत, कॅल्क्युलेट करायच्या आहेत. कॉट थीटा इज इक्वल टू गिवन डाटा, कॉट थीटा इज इक्वल टू 3 by 4. थीटा लाइज बिटवीन पाय टू 3 pi by 2. सो इथं काय केलं, आयडेंटिटी कन्सिडर केली. काय आयडेंटिटी, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे, कोसेक स्क्वेअर थीटा. कोसेक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तो 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. So 16 plus 9 is 25 by 16 cosec square theta. Therefore,
cosec theta is equal to plus minus 5/4. Cosec theta is equal to plus minus 5/4. But theta lies in third quadrant. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक काय असतो, निगेटिव्ह असतो. त्यामुळे करस्पॉन्डिंग जी काय व्हॅल्यू असेल ती पण काय असेल, निगेटिव्ह असेल. सो कोसेक थिटा इज इक्वल टू -5/4. कोसेक थिटाची व्हॅल्यू काय असेल, -5/4. तर कोसेक वरून कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते, साइन थिटा. सो साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, -4/5. साइन थिटा इज -4/5. ही झाली साइन थिटाची व्हॅल्यू. सो आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, इथं कशाची, कोसेकची एक झाली, कॉसची व्हॅल्यू लागेल. सो आयडेंटिटी यूज केली, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 minus 16/25. So 25 minus 16 is 9/25. So the value is cos square theta. Cos theta is equal to plus minus 3/5. But theta lies in third quadrant and third quadrant cos is also negative. Therefore, cos theta is equal to -3/5. Cos theta ची व्हॅल्यू काय असेल, -3/5. इक्वेशन काय आहे, 4 cosec theta plus 5 cos theta. तो 4 cosec ची व्हॅल्यू आहे -5/4 प्लस 5 cos ची व्हॅल्यू आहे -3/5. So 4 4 get cancel, 5 5 get cancel, -5 -3 is equal to -8. So the solution of 4 cosec theta plus 5 cos theta is -8. याचं सोल्युशन काय आहे, -8. सो 11th पर्यंत जे काही एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट राहिलेली जी काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, थँक्यू.